आपल्यावर आमदार अमोल मिटकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का जी 24 तासनी जी बातमी समोर आणली आहे, धक्कादायक बातमी समोर आणली आहे का पालघर जिल्ह्यामध्ये मुलींची विक्री होते, 30 ते 40 हजारामध्ये ही विक्री होते. आता ह्याबाबत त्यांचं मत काय आहे आणि काय केलं पाहिजे सरकारने, काय वाटतं सर तुम्हाला? मी रात्री उशिरा ही बातमी आपल्या चॅनलवर पाहिली. अत्यंत भयंकर आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण सातत्यानं म्हणत असतो. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं, त्याच महाराष्ट्राच्या पालघर जव्हार भागामध्ये, आदिवासी बहुल भागामध्ये बाहेरची लोक येऊन अल्पवयीन मुलीला 30 ते 40 हजार रुपयात सौदा करत असतील आणि तिचं शोषण करत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. मी जी 24 तासचं या बाबतीत अभिनंदन करतो की त्यांनी ग्राउंड रिपोर्ट काल महाराष्ट्राच्या समोर आणला आणि मी आज सभागृहामध्ये हा विषय नक्की चर्चेला येणार आहेच. पण अशा प्रकारच्या घटना ह्या महाराष्ट्रात होऊ नये आणि अल्पवयीन मुलीचं जर लैंगिक शोषण होत असेल, कमी पैसे देऊन विक्री होत असेल तर ही बाब खूप गंभीर आहे. यावर शासनानं गांभीर्यानं विचार केला पाहिजे असं मी शासनाच्या समोर आज निवेदन करेल. सर तुमच्यासारखे आमदार असतील, नेते असतील, ते रिॲक्ट होत आहेत, बोलत आहेत, परंतु आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मात्र साफ नकार दिला याच्यावर बोलायला. त्यांनी हात जोडले. आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी बोलायला पाहिजे. वास्तविक पाहता सर्वांचं हे कर्तव्य आहे की फक्त एका आदिवासी समाजाचा विषय नाही. शेवटी त्या लेकीबाळी आहेत, प्रत्येकाच्या पोटी लेकीबाळी असतात. अशा प्रकारचं जर ते शोषण होत असेल तर याचा निषेधच झाला पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे. आम्हाला एवढं माहीत आहे की तुमची सत्ता, तुमचं विधान परिषदेचं सदस्यत्व हे काही काळापुरतं असतं, पण जनतेच्या समस्येकरता जर तुम्ही झगडलात, बोललात तर ते चिरकाळ टिकणारं असतं. पण तुर्तास तरी जी 24 तासचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा विषय समाज माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला. एक समिती गठीत केली पाहिजे. हा प्रकार फक्त पालघर पुरता नाही आहे, नगरला होतो, अनेक जिथे होतो आमच्या ठिकाणी होतो. तर एक समिती याच्यात गठीत केली पाहिजे. स्ट्रॉंग समिती कागदोपत्री राहू नये, समिती गठीत झाली पाहिजे. पण समितीमध्ये त्या आदिवासींचं दुःख समजणारी लोक पण असली पाहिजे. मेळघाटामध्ये सुद्धा असे प्रकार चालतात, अघोरी उपायाचे प्रकार चालतात, लहान लहान मुलांवर अघोरी अत्याचार केले जातात. ते शेवटी कसं आहे, अनेक ठिकाणी तर आदिवासी बहुल भागामध्ये आता ॲम्ब्युलन्स सेवा पण पोहोचलेली नाही. त्याच्यामुळे एक समिती गठीत शासनानं करावी. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती असली तर चालेल. सर्व आदिवासी मंत्र्यांना त्यामध्ये घ्यावं आणि नुसतेच आदिवासी मंत्री नाही, माणूस म्हणून ज्याला हे कर्तव्य आपलं महत्त्वाचं वाटतं त्यांनी सुद्धा या समितीवर स्वतः शिफारस करून आलं तरी हरकत नाही. पण यावर कडक ताळेबंद असला पाहिजे. मला सांगा, आम्हाला स्वतः सांगताना लाज वाटते. 15-15, 16-16 वर्षाला च्या मुलीला 30-30 हजार रुपयात विकल्या गेलं आहे आणि विकत घेणारे 55-55 वर्षाचे नराधम. याच्यावर तर कडक कायदा असला पाहिजे. जितक्या घटना ह्या गंभीर घडतात आर्थिक म्हणजे व्यवहारातून लैंगिक शोषणाच्या, ही घटना खूप भयंकर आहे. याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. समिती कागदोपत्री गठीत होऊ नये, ॲक्शन झाली पाहिजे. अशी समिती गठीत व्हावी. ते अमोल मिटकरी यांनी सांगितलेले एक आमदारांची स्पेशल समिती ही गठीत झाली पाहिजे आणि नुसती कागदोपत्री समिती नसावी, तर त्याच्यावरती ॲक्शन घेणारी समिती असणं गरजेचं आहे असंही सांगितलेलं. त्यांनी जी 24 तासचे आभारी मानल्यात ही बातमी बाहेर काढल्यामुळे आणि त्याचबरोबर कडक कारवाई झाली पाहिजे नराधमांवरती असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे प्रकाश कपिल राव, झी मीडिया, नागपूर.